आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. आदरणीय व्यासपीठ आणि आपण या ठिकाणी सर्व जमलेले शांतता कमिटीकरता सर्व बंधू आणि भगिनींनो, तर आता बऱ्याच कार्यकर्त्यांनी आपल्याला सूचना ऐकलेल्या आहेत. तर आपलं सांगोला हे गाव, सांगोला तालुका सगळं शांतताप्रिय आणि सर्व गुन्हा विरोधांना आणणारे लोक आपण येत आहात. तर आपला हा तो याच्या पुढे जेवढे कार्यक्रम आले त्या अगोदरचे कार्यक्रम सर्वांनी शांततेमध्ये आणि आनंदाने साजरे केलेले आहेत. यापुढे सुद्धा सर्व जयंत्या सर्व कार्यक्रम शांततेत करावं असं मी आपल्याला आवाहन करतो. त्याप्रमाणे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपली 14 तारखेला साजरी होणार आहे. आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी आपापल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये शांततेने उत्साहात आनंदाने साजरी करावी. आणि असाच आनंद आपल्या सर्वांच्या मध्ये कायम राहावा. आज जयंती साजरी करत असताना आपण ज्या ठिकाणी प्रतिमा पूजन करतो किंवा मूर्तीपूजन करतो त्याचं संरक्षण करणं, त्याची संरक्षण व्यवस्था करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याची काळजी आपण सर्व मंडळांनी घेणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे जयंती उत्सवाच्या अनुषंगानं जे काही आपलं बॅनर पोस्टर लावतो त्याच्यावरती आक्षेपार्ह मजकूर नसला पाहिजे की जेणेकरून दुसऱ्या लोकांच्या भावना दुखावतील किंवा मन दुखावतील अशा कुठल्या गोष्टी त्याच्यावरती नसल्या पाहिजे. त्याकरिता आपण आपले स्वयंसेवक मूर्तीकरिता प्रतिमा संरक्षणाकरता नेमणं खूप महत्त्वाचं आहे. आणि उत्सव झाल्यानंतर आता आम्ही शिवसाहेब आणि नगराध्यक्षांमध्ये बसलो होतो. आपल्या शहरामध्ये जे बरेच बॅनर लागतात, कोणते वाढदिवसाचे लागतात, जयंतीच्या अनुषंगाने लागतात, त्याच्यासाठी एक नियमावली आम्ही तयार करण्यासाठी बसणार आहे. तर त्याचं सर्वांनी सुद्धा पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण एक बॅनर जे आहे आता ऊन वाऱ्याचे पावसाचे दिवस आहेत तरी फाटतात, ते चिरतात आणि याच्यावरनं वाटतं की बाबा हे कुठेतरी फाडलेलं आहे आणि ह्याच्यावरून वाद निर्माण होतात. त्यासाठी एक नियमावली तयार करून कार्यक्रमाच्या अगोदर 1-2 दिवस आणि कार्यक्रम झाले 2 दिवस, एक 5-6 दिवसामध्ये असं आटपावं असं आमच्या एक माझ्या डोक्यामध्ये आहे. ही सूचना सुद्धा मी आणि शिवसाहेब नगराध्यक्ष पहिल्यांदा आम्ही झाली होती. त्याच्यावर बैठक घेऊन त्याचा एक बघूया. त्याप्रमाणे आता दामवण्यासाठी म्हणजे DJ सर्वात महत्त्वाचा विषय. आपण गणपती उत्सवापासून जे DJवर लावतात ते सर्व बंद केलेलं आहे. आणि हा आपल्या जिल्ह्याचं नाव आपले हे तर हिवाळी अधिवेशनामध्ये निघालेलं आहे. आणि तेव्हापासून सर्वांनी पारंपरिक वाद्य आपल्याकडे चालू आहे. आपण कुठल्या DJ ड्रायव्हरला परमिशन देत नाही. जर कुणी असं करत असेल तर आपण त्याच्यावरती कारवाई करतोय. त्यामुळं आता सुद्धा मला सर्वांना विनंती आहे की नो DJ नो डॉल्बी. आपलं पारंपरिक वाद्य लावा की जेणेकरून आपल्याला आनंद साजरा करावा लागतो. आता DJची परिस्थिती बघितली मी, डॉल्बीची परिस्थिती बघितली. ते मोठा आवाज सोडला जातो, कानात पोळे घातले जातात आणि हात वर करून नाचतात. हीच आपली जी परिस्थिती असते ती चुकीचा विषय आहे. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतो. हे तुमचे एकटीच बाब नाही, सर्वांचे बाब आहेत. दामवांना तुमचे एकटेच बाब नाही, सर्वांचे बाब आहेत, भारताचे बाब आहेत. त्यामुळे त्यांनी जे दिले ते त्याच्यावर आपण चालतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं त्याच्यावर, डॉक्टर बाबासाहेबांनी आपलं संविधान दिलं त्याच्यावरती आपण सर्वजण चालतो. म्हणून सर्वांनी याचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून जे पारंपरिक आधीची जयंती साजरी करतो तर उत्साहाने साजरी केली पाहिजे असं मला वाटतं. का त्याचा आनंद घेता आला पाहिजे. जी मुलं असतात, जे महिला असतात, जे वयोवृद्ध माणसं असतात, फेरीमध्ये येतात, जयंतीच्या मिरवणुकीमध्ये येतात आणि जो डिजिटल एवढं
कर्कशपूर्वी लागायचे, त्यामुळे जवळसुद्धा वाढत नव्हतं. ही जर असेल ही कसं ते आपल्या आनंदासाठी आहे की आपल्या विक्रेतीसाठी आहे हे आपण ठरवायचं. म्हणून आम्ही तर सांगितलं की नो DJ नो डॉल्बी, कारण आम्ही गणपतीपासून कोणाला परमिशन दिलेलीच नाही आणि अजून सुद्धा परमिशन मिळणार नाही. म्हणजे पुढच्या ह्याच्या अगोदरच्या ज्या मिरवणुका निघालेल्या आहेत त्या सर्व पारंपरिक वाद्य असतील किंवा जे स्पीकर वगैरे असतील त्याच्यावरनं निघालेले आहेत. तुम्हाला सुद्धा माझं आव्हान आहे की कोणी आमची मिटिंग लवकर घेण्यास तुम्हाला कारण सांगतो की तुम्ही त्यावेळेस आईनं म्हणता की आम्ही डॉल्बी ठरवलं आहे, आमचं हे केलं आम्हाला मिळत नाही. म्हणून आम्ही मिटिंग अगोदर घेतले आणि मिटिंग अगोदर घेऊन आम्ही तुम्हाला सांगतो की बाबा DJ डॉल्बी चालणार नाही. त्यामुळे इतर आपल्या पारंपरिक वाद्य असतील त्यासाठी आपल्या रक्तदान शिबिर किंवा बाकीच्या कार्यक्रमांची 15 दिवस आपले आहेत. त्याच्यामध्ये आपले सामाजिक उपक्रम, त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असतील, स्पर्धा परीक्षा कॉम्पिटेटिव्ह जे मुलांसाठी आयोजन, हे जे खेळ अशा प्रकारे केलं तरी आपण डॉक्टर बाबासाहेब जयंती साजरी केली जाते की आणि सर्व आपल्या समाजोपयोगी लोकांना फायदेशीर होईल. त्याचप्रमाणे प्रत्येक गावामध्ये त्या दिवशी समजा दारू आहे, दारूचा विषय काढला, दारूचा आम्ही पूर्ण मला विषय आवडला दारू. आता प्रत्येक गावामध्ये तो विषय बंद राहणार आहे मला सांगतो मी. त्यामुळं ज्या दिवशी कुणी गरज आम्ही प्रशासन कारवाई करणार त्याच्यावरती. पण आपलं सुद्धा कर्तव्य असं आहे, तुमच्याकडे दूध द्या 10 रुपये, दूध प्यायला 10 रुपयाचं आपण ठरवलं पाहिजे. आम्ही आमचं काम करतोय बंद करायचं, पण तुम्ही सुद्धा पिण्याचं काम थांबवलं पाहिजे त्या दिवशी, न पिता आलं पाहिजे त्या कार्यक्रमामध्ये मिरवणुकीमध्ये. तर आपली शांततेमध्ये होईल आणि सर्वांना आनंद उत्सव साजरा करता येईल. त्याचप्रमाणे आता सांगितलेले की रस्त्यावरचे जे पोल आहे, लाईटचा विषय आहे किंवा बाकीच्या झाडे असतील किंवा असतील, आम्ही PDO साहेबांना सांगून ते ग्रामपंचायत पुणे ग्रामपंचायत आहे ते ग्रामसेवक सरपंच यांना ते मार्गदर्शन करतील आणि त्याप्रमाणे ते करून घेतील. त्याप्रमाणे आमचा बंदोबस्त आहे आणि आमचा बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी देत असतो आणि कुठे काय कमी जास्त वाढत असेल तर त्या ठिकाणी आम्ही बंदोबस्त वाढवून देऊ आणि आपला जयंती उत्सव आनंदाने चांगल्या प्रकारे साजरा कसा होईल त्याच्याकडे आमचं पूर्ण लक्ष असणार आहे. त्या ठिकाणी महिला असतात, सर्व असतात आणि जे काय आता सांगितलं उपद्रवी लोक जे कोणी उपद्रवी ह्या एवढं सामान्य जे कोणी ऐकत नसेल उपद्रव करत असतील तर त्याला मी सोडण्याला सुद्धा असतो. त्यामुळे उपद्रव करायचा विषय सोडून त्यांनी सुद्धा उपद्रव करायला सोडून जयंतीमध्ये आनंदाने आणि प्रेमानं राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि सर्वस्व प्रेमानं महत्त्वाचं आहे. गोंधळ तंटा कोणी करणार नाही. आता राहिला लोड शेडिंगचा विषय, त्याचे पत्र आम्ही लोड शेडिंग त्या दिवशीचे ते 13 तारखेने तुम्ही सांगितलेला विषय बाकी शनिवारी त्याचा विषय आम्ही सर्वांना सांगू टाकू नगर MSC वाल्यांना पत्र देऊन त्याप्रमाणे त्यांचे जे काही नियम असतील त्यानुसार ते करतील. आणि दुसरा विषय वेळेत मिरवणुका आमच्याकडे जे आहे पूर्ण आम्ही वेळेत मिरवणुका संपवतो. कुठली असेल डॉक्टर बाबा तुम्हाला वाटतं की आमचं असं कधीच होणार नाही आमच्याकडे पोलीस प्रशासनाकडनं ज्या त्या मिरवणुका आहेत त्या वेळेने संपवलेल्या आहेत. शहरामध्ये आजपर्यंत जेवढ्या काही मिरवणुका असतील, गणपती मिरवणुका असतील, छत्रपती शिवाजी महाराज जयंती परवानगी झाली, त्याच्यापूर्वी पण जयंत्या झाल्या, त्या सर्व जयंत्या ह्या वेळेमध्ये झालेल्या आहेत. आलं लक्षात. आणि त्यामुळे तुमची सुद्धा जयंती वेळेत राहणार. असं नाही की बाबा कोणाची मागं किंवा पुढं असं बिलकुल होणार नाही. गर्दीचं नियोजन ज्या ठिकाणी गर्दी होते, गर्दी असल्यानंतर त्यांना लहान मुलं असतात, महिला असतात, त्यांचा आनंद असतो. याकरता सुद्धा आपल्याला त्याप्रमाणे आपले ज्या गावात मिरवणुका आहे त्या गावातल्या मिरवणुकांनी अध्यक्ष आणि मंडळाच्या अध्यक्षांनी आपल्या महिला आलेत गावात मिरवणूक जात असताना बघणारी माणसं असतात, महिला असतात, वडीलधारी मंडळी असतात किंवा सर्व जनसमुदाय असतो, त्यांना आवडेल आणि आपल्याला प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारची मिरवणूक असली पाहिजे. पारंपरिक आपल्याकडे भरपूर आहे, त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये अवलंबाव्या. पर्यावरणपूरक आहे, अशा काही गोष्टी आपण केल्या तर ही सर्वांना आवडेल आणि त्याला तुमची नाव होईल तुमच्या मंडळाचं. ग्रामीण भागामध्ये बंदोबस्त आम्ही देत आहोत. आता सांगितलं की ज्या ठिकाणी जास्त गरज पडेल त्या ठिकाणी बंदोबस्त देतोय. त्याचप्रमाणे एका गावामध्ये पहिले गेल्या वर्षी काही एक मिरवणूक असेल आणि आता काही 2 मिरवणूक काढत असतील तर ते गावात बसून तुम्ही ठरवा, बसवा आणि कुणाची मिरवणूक काढायची ते तुम्ही ठरवा. कळलं का?
आणि आल्यानंतर आम्हाला ज्या ठिकाणी वाटतं की ह्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होणार आहे त्या ठिकाणी आम्ही कुणालाही परमिशन देणार नाही, मी सांगतो म्हणून. कारण आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था राहणं आणि गावामध्ये टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याकरिता आम्हाला हे निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे गावात काय करायचं किंवा काय नाही ज्या त्या मंडळाने ज्या त्या गावकऱ्यांनी ठरवायचं. त्याचप्रमाणे आता सांगितलं की आपल्याकडं जे सर्व आहे डॉक्टर बाबासाहेबांनी आपण दिलेलं संविधान, संविधान आपण सर्व चालतो आणि याच्यावरनंच आपण सर्वांनी माणुसकीनं प्रेमानं आज जेवढे समाजसुधारक होऊन गेले, देव होऊन गेले, त्या समाजसुधारकांनी ह्या जातीचा त्या जातीचा कधी कोणी म्हटलेलं नाही. प्रत्येक मनुष्य सुधारण्यासाठी हे सर्वांनी प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक माणसासाठी ह्याने सर्वांनी प्रयत्न केलेला आहे. आजची परिस्थिती बघतो, आज प्रत्येकाने ह्या जे मोठे समाजसुधारक होऊन गेले त्यांना प्रत्येकाने वाटून घेतलेलं आहे. मग आपल्याला ते त्यांच्याकडूनच बरोबर ठेवायचं आहे की सर्वांसाठी ओपन करायचं आहे. पहिलं ओपन होतं, परत आता हे व्हायला लागले. तर हे विचारसरणी काढून सर्व समावेशक असं होणं खूप महत्त्वाचं आहे. तर यासाठी आपण प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. बाबा आपण एक चुकलो का ही सुद्धा आपण आपल्यामध्ये आत्मपरीक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे. आज मी काम करता मी त्याला बघतो. मी आज बापू ठोकळे असतील, बापू ठोकळेचा अभ्यास खूप मोठा आहे, मी बघतो त्यांना. परत आपले बनसोडेकर असतील, कारण आमचा संबंध आहे ह्या गोष्टीतून. कारण जे चांगलं म्हणतो मी, म्हणजे वाईट आणि वाईट चांगलं म्हणत नाही. मी आता बघता माझ्याकडे. तर या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे. आम्ही केदार आहे त्यांनी आमच्यात चांगलं काम केलेलं आहे. आमचे तात्या, खंडू तात्या, म्हणजे हे जे लोक आहेत की समाजामध्ये चांगलं काहीतरी झालं पाहिजे, तामान आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी टिकून ठेवण्याचा प्रयत्न हे लोक करतात, चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतात. असाच यापुढं तुम्ही सुद्धा चांगल्या सर्वांनी प्रयत्न करावा आणि आपली जयंती चांगल्या प्रकारे आळंदी साजरी करावी अशा आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो, आपल्याला आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व मंडळांचे अध्यक्ष, सर्व नागरिक, पोलीस पाटील आणि दक्षता कमिटीचे सदस्य असतील, पत्रकार बंधू दिसत आहेत, त्या सर्व भगिनी, आज आपण इथं जमलो आहे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची पूर्वतयारी आणि त्याच्याबाबत आपल्या अडचणी आणि प्रशासनाच्या सूचना याबाबत. तर महामानव महाराष्ट्राचे आहेत, हे आपलं सौभाग्य असायला पाहिजे ते आहे आणि ते आपले फक्त आपले नाही आहेत, तर ते पूर्ण देशाचे आहेत, पूर्ण जगाचे आहेत. ही गोष्ट आपण प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. या महामानवाची जयंती साजरी करताना किंवा आता आपल्या सूचना आणि आपले काही अडचणीचे मुद्दे सांगताना आणि मी थोडी माहिती घेतल्यावर लक्षात आलं की इथं हा उत्सव 15 दिवस साजरा केला जातो. तर आपण सर्वांना माझी एकच विनंती आहे की प्रत्येक गावातलं मंडळ असेल, एका गावात 2 मंडळ असतील, 4 असतील किंवा शहरात असतील, तर प्रत्येकाने रीतसर परवानगी घ्या. 2 ओळीचा कागद आपल्या जवळ असणं किंवा ही सेफ्टीसाठी चांगलं असतं. आपली मिरवणूक ज्या मार्गाने जाणार आहे, आपल्या मिरवणुकीत किती लोक सहभागी असतील किंवा आपण त्याच्यामध्ये काय सादरीकरण करणार आहे, कोणती वाद्य वाजवणार आहात, त्याची रीतसर परवानगी घ्या. आपल्याकडे अजून खूप वेळ आहे, 10-12 दिवस आहे. किंवा आजची मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला नंतर काही अडचणी येतील तर त्याही प्रशासनाच्या लक्षात आणून द्या. आपला हा जो उत्साह आहे, जो प्रेम आहे माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचं, ते आपल्याला अगदी शिस्तबद्ध घालून दिलेल्या शासनाच्या नियमानुसारच सादर करायचं आहे. कितीही उत्साह असला, कितीही जोश असला तरी नियमाच्या बाहेर जाणार नाही आणि आपल्या मिरवणुकीला किंवा आपल्या त्या प्रेमाला कुठलंही वाईट किंवा चुकीचं गालबोट लागणार नाही. ही जाणीव प्रत्येक मंडळाच्या सदस्यांची जेवढीच आहे तेवढी प्रत्येक आपल्या तालुक्यातल्या नागरिकाची पण जबाबदारी आहे. पोलीस पाटलांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या गावामध्ये आता 10-12 दिवसात किंवा तयारी चालू असताना काही चुकीची गोष्ट घडली किंवा काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे असं जरी जाणवलं किंवा असं जरी लक्षात आलं तरी ते प्रशासनाच्या लक्षात आणून द्यायचं आहे. कधी कधी काय होतं की कुठल्या वाईट इंटेन्शनने केलेलं नसतं किंवा सहज काही गोष्ट घडून जाते आणि त्याच्यातनं काहीतरी अनुचित प्रकार घडतो. आपण बघतोय आजकाल समाज माध्यमांमध्ये फॉरवर्डेड संस्कृती आहे. आलं की फॉरवर्ड करायचं, आलं की फॉरवर्ड करायचं. आपण ते वाचण्याचे कष्ट घेत नाही, त्याचा चुकीचा अर्थ किंवा त्याचं गांभीर्य लक्षात घेत नाही, पण आपण फॉरवर्ड करतो, पुढचाही तो फॉरवर्ड करतो. तर अशा वातावरणामध्ये मी सगळ्यांना हीच विनंती करते की असं काही चुकीचं घडतंय किंवा चुकीचा मेसेज पसरवला जातोय तर ही आपलीही जबाबदारी आहे
की फक्त आपल्या मंडळापुरता विचार न करता आपल्या आजूबाजूचे आपले मित्र भाऊ बंधू शेजारच्या गावातले असतील तर असं आपल्या आजूबाजूला काय घडतंय तर त्याचीही तेवढ्याच जबाबदारीने प्रशासनाच्या ती बाब लक्षात आणून देणं किंवा असं आपल्या आजूबाजूला घडतंय तर त्याला ते प्रतिबंध करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, फक्त मंडळ किंवा पोलीस पाटील यांची नाही आहे. तर आम्ही प्रशासन म्हणून आमचं कर्तव्य किंवा आमची जबाबदारी आम्ही अगदी निष्ठेने पार पाडू. पण आपण जेव्हा सगळे एकत्र येऊ आपापली नेमून दिलेली जबाबदारी आणि कर्तव्य जेव्हा पार पाडू तेव्हाच आपला हा उत्सव नेहमीप्रमाणे प्रेमात आणि तेवढ्याच उत्साहात तेवढ्याच आनंदी वातावरणात साजरा होईल. कारण दुसऱ्या दिवशी पेपरला फक्त बातम्या येतात की सांगोला तालुक्यामध्ये इथं आनंदी वातावरणात ही मिरवणूक पार पडली ती मिरवणूक पार पडली, पण जेव्हा काहीतरी चुकीचं होतं तर त्याचा गवगवा देश पातळीवर होतो. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी आता म्हटलं जसं फक्त आपले नाही आहेत, ते अगदी जगातल्या कानाकोपऱ्यातले लोक त्यांना ओळखतात आणि ते आपल्या भारताचे आहेत. तर अशा महामानवाच्या जयंती दिवशी असा चुकीचा मेसेज किंवा चुकीची एखादी बातमी आपल्या तालुक्यातनं जायला नको याची दक्षता अगदी प्रत्येक नागरिकाने घ्यायला पाहिजे आणि ती आपण घेऊ. आणि सर्वांना पुन्हा हीच विनंती आहे की ही मिरवणूक असेल ही जयंती असेल नेहमीप्रमाणे आपण तितक्याच उत्साहात प्रेमाने आदराने सगळे मिळून साजरी करू. साहेब बोलणार आहेत, साहेब परत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, जास्त काही सूचना तुम्हाला देत नाही. आणि पुन्हा एकदा सांगते की 12 दिवसात परत काही अडचणी येऊ शकतात किंवा तुमच्या काही लक्षात येऊ शकतं की असं होतंय किंवा असं व्हायला पाहिजे किंवा ही प्रशासनाकडनं मदत पाहिजे तर आवर्जून आम्हाला कोणत्याही विभागाला असेल पोलीस विभाग असेल किंवा मला पर्सनली जरी सांगितलं तरी आपण त्याचं समाधान जयंतीच्या आधीच काढू. आपल्या जयंतीमध्ये किंवा त्या मिरवणुकीमध्ये तुमच्या उत्साहामध्ये कुठेही त्याचा अडथळा किंवा बाधा येणार नाही याचा निश्चित आणि पुरेपूर प्रयत्न करू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जे सेंट्रल कमिटीची मीटिंग बोलवली त्यात उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावर मान्यवर आणि समोर सर्व भीमसैनिक आपल्या सांगोला शहरामध्ये जयंती ज्या मोठ्या जयंती होतात त्यामध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. तर आम्ही 11 तारखेला महात्मा फुलेंची जयंती असल्यामुळे 10 एप्रिल ते 17 एप्रिल या आठवड्याभरामध्ये विशेष करून नगरपालिकेचे शिवसाहेब प्रशासन व आम्ही सर्व पदाधिकारी ज्या जयंती मंडळाच्या सूचना वगैरे येतील त्या पद्धतीने नगरपालिकेकडून तुम्हाला तुमच्या सूचना आणि व्यवस्थित मार्गदर्शन करून सोडवण्यात आम्ही सोडवू. आणि 14 एप्रिल रोजी नगरपालिकेला तुम्ही जयंती उत्सव मंडळाकडून आम्हाला 14 झाडं नगरपालिकेला भेट द्यावीत आणि ते आम्ही 14 झाडे बाबासाहेबांच्या नावाने वाढवू भविष्यात. आणि तुम्हाला नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून अगदी चांगल्या पद्धतीनं तुमच्या सूचनेनुसार आम्ही काम करू व तुम्ही जयंती अगदी आनंदाने उत्सवाने साजरी करावी अशी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद. आंबेडकर जयंती निमित्त आज जी शांतता कमिटीची बैठक आयोजित केली आहे त्या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय भागवत मॅडम, उपविभागीय अधिकारी शिवपूजा सर, पोलीस निरीक्षक साहेब, सोबतच आपल्या सांगोला शहराचे प्रथम नागरिक माननीय नगराध्यक्ष आनंद भोमाने, आमच्यासोबत विकास कामामध्ये नेहमी अग्रेसर असलेले जवळजवळ सगळेच नगरसेवक आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले भीमसैनिक, पत्रकार बांधव आणि पोलीस पाटील. आपण या ठिकाणी आज शांतता कमिटीची बैठक मुळात आपण पहिल्यांदा ज्यावेळेस मी आलो होतो तर आपण अगोदर पोलीस स्टेशनला शांतता कमिटीची बैठक घ्यायचो, परंतु जागा कमी पडायची. त्यानंतर आपण पंचायत समितीच्या बचत भवनला ती बैठक घ्यायला लागलो आणि सांगण्यास आनंद होत आहे की एवढ्या मोठ्या संख्येने सगळे भीमसैनिकांनी सर्व जयंती उत्सव मंडळातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्यामुळे मला कालच फोन आला होता की आपण नगरपालिकेच्या टाउन सदरचा कार्यक्रम घेऊ. तर शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये आपण खूप चांगल्या सूचना मांडलेल्या आहेत, प्रशासनाने त्याची नोंद घेतलेली आहे. शहराचा जर विचार करता तर आम्ही मागच्याच वर्षी आपल्या डॉक्टर बाबासाहेबांचं पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मागच्या वर्षी 10 एप्रिलला खूप मोठा कार्यक्रम आपण आयोजित केला होता आणि त्यामुळं भीमसैनिकांचा आनंद त्यावेळेस अत्युच्च पातळीवर गेला होता. त्यानंतर सुद्धा खूप साऱ्या नगरपालिकेमधून आम्हाला फोन आले
की इतका छान पद्धतीने तुम्ही उद्यान विकसित केलेले आहे आणि पुतळ्याची निर्मिती केलेली आहे, तर त्याचं एस्टिमेटची कॉपी वगैरे द्या. तर खूप छान वाटलं आम्हाला की एवढं छान पद्धतीने काम झालेलं आहे आणि सर्व भीमसैनिकांनी ते मागची जयंती खूप छान पद्धतीने साजरी केली होती. यावर्षी देखील जयंती उत्सव मंडळाचे जे काही सूचना आलेल्या आहेत, आपले देखील समितीची बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा नगरपालिकेला औपचारिक अनौपचारिक पद्धतीने सूचना मिळालेल्या आहेत. तर आदरणीय नगराध्यक्ष महोदय सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही आपली ही जयंती कशा पद्धतीने चांगली होईल याकडे प्रशासन नेहमी सहकार्य राहील. आपल्याला सुद्धा 2-3 महत्त्वाच्या सूचना करायच्या व्यासपीठाच्या माध्यमातून की जे आपण अनधिकृत पद्धतीने जे फ्लेक्स बॅनर वगैरे लावतोय, तर ते पर्टिक्युलरली ह्या जयंती उत्सवाचं नाही, परंतु पूर्ण वर्षभराचाच नाही का तो विषय आहे की नगरपालिकेने त्या बाबतीत QR कोडचं एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे किंवा त्या ठराविक ठिकाणीच ते बॅनर लावले गेले पाहिजे आणि जयंती पार पडल्यानंतर ते परत काढण्याची सुद्धा जबाबदारी संबंधित संयोजकांनी ती घ्यावी. अशा पद्धतीने जर केलं तर कुठेही गालबोट लागणार नाही, कुठेही त्या फ्लेक्स बॅनरवरचं काही आक्षेपार्ह विधान किंवा कशामुळं आपल्या भावना दुखवली जाणार नाहीत. तर याची सुद्धा नाही तर सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. सोबतच आता हा वर्ष जो आहे तो महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष आहे. तर आता इथं मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण जे 14 एप्रिल पासून बुद्ध जयंतीच्या बुद्ध पौर्णिमेच्या पर्यंत आपण कार्यक्रम घेतोय. 1 मेला बुद्ध पौर्णिमा आहे. तर त्यामध्ये जे कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत, तर त्यामध्ये महाडच्या 14 सत्याग्रहाचं पण आपल्याला नवीन पिढीला त्या बाबतीत माहिती मिळावी. बाबासाहेबांनी जे त्यावेळेस जे मोठ्या प्रमाणात जे उठाव केला होता आणि सोबतच दलितांना सुद्धा पिण्याच्या पाण्याचा सुद्धा अधिकार मिळावा यासाठी जो लढा उभा केला होता, तर त्या बाबतीत सगळ्यांना त्या माहिती मिळावी हे सुद्धा आपण कार्यक्रम घेऊ शकतो. आता जे आपण 14 एप्रिलला सकाळची प्रभात फेरी आणि संध्याकाळची मिरवणुकीचं जे नियोजन केलं आहे, तर ते मी अध्यक्ष महोदय आणि आमचे ते प्रभाग क्रमांक 3चे जे नगरसेवक आहेत आणि बाकीचे विषय समितीचे सभापती आहेत, तर त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा पाहणी करू. कुठे कुठे जर खड्डे बुजवायची गरज पडत असेल तर मिरवणूक मार्ग व्यवस्थित करून घेऊ. आपल्याला शहरातील आता पाणी पुरवठ्याचं जे आम्ही नियोजन करत आहोत, रमजान पण आत्ताच नुकतीच पार पडलेली आहे. सोबतच आपल्या रामनवमी देखील झालेली आहे. 11 तारखेला महात्मा फुलेंची जयंती आहे. तर हे सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला मुबलक पाणी मिळेल आणि आपला उत्सवाचा उत्साह कुठेही कमी पडणार नाही यासाठी नगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे. आपल्या सर्वांना पुनश्च एकदा आगामी भीम जयंती, महात्मा फुले जयंती व सर्व इतर कार्यक्रमांसाठी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, इथे उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, पोलीस पाटील आणि उपस्थित सर्व मान्यवर, आतापर्यंत सर्वांनीच आपल्या सूचना मांडलेल्या आहेत. त्याच्याबद्दल प्रशासनानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. महामानवाचा जो हा जन्मोत्सव आहे तो काही आपण आज साजरा करत नाही, वर्षानुवर्ष आपण तो साजरा करतोय. आपल्याला प्रशासनाकडून त्याच्याबद्दल सूचना मिळत आहेत, आपण त्याचं पालन करतोय आणि इतके वर्ष झाले आपण तो चांगल्या पद्धतीने करतोय. मला पूर्ण खात्री आहे की याही वर्षी आपण हा जन्मोत्सव सोहळा एकदम चांगल्या प्रकारे कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होऊ देता व आनंदाने साजरा करू. आपल्या काही सूचना ज्या मांडल्या होत्या त्यातल्या ह्या राजुरी, नाझरा, हातीद आणि चिंकी ही एक सूचना मांडली होती की इथं काही प्रकार घडला होता. असे काही प्रकार ज्या ठिकाणी घडले असतील तिथं निश्चितच आम्ही अतिरिक्त बंदोबस्त देऊ आणि असा कोणताही प्रकार होणार नाही अशी काळजी घेऊ. परंतु आता मी एक यादी बघितली, त्या यादीत बघितलं की नाझरा आणि हातीद इथल्या मंडळांनी अजूनही तारखा दिलेल्या नाही. बंदोबस्तचं जे वाटप पोलीस स्टेशनकडून करण्यात येत असतं, हे वाटप करत असताना आगाऊ आम्हाला जर माहिती मिळाली की आपला कार्यक्रम कधी आहे, कोणत्या तारखेला आहे, कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे, आपली मिरवणूक कशी निघणार आहे, मिरवणुकीत किती लोक सामील होणार आहेत, तर त्या अनुषंगाने आम्हाला पूर्ण बंदोबस्ताचं नियोजन करता येईल. सध्या आपल्याकडे जी माहिती प्राप्त आहे तर त्या माहितीच्या अनुषंगाने जर मी बघितलं तर या दोन जी वादग्रस्त जिथं काही घटना घडली होती असं सांगण्यात आलं, त्या दोन्ही गावातल्या अजून तारखा आपल्याला प्राप्त नाही.
माझी सर्व मंडळांना विनंती आहे, सर्व आयोजकांना विनंती आहे की आपले जे काही कार्यक्रम आपण करणार असाल त्या सर्व कार्यक्रमांना परवानगी दिली जाईल, परंतु आपण तसा अर्ज पोलीस स्टेशनला संबंधित विभागाला करणं गरजेचं आहे. आपण तो अर्ज करावा, आपल्याला निश्चितच त्याची परवानगी दिली जाईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला तिथे योग्य तो बंदोबस्त दिला जाईल, जेणेकरून असा कोणताही अनुचित प्रकार आपल्याला तिथे होऊ द्यायचा नाही. सांगोला शहराबद्दल बोलायचं झालं तर सांगोला शहरामध्ये जो मिरवणूक मार्गातला बदल सांगितला गेला तो आम्ही निश्चित करू, जेणेकरून मिरवणुकीत जे काही महिला मुलं समाविष्ट झालेले असतात त्यांना कोणताही अडथळा होणार नाही. अवैध धंद्यांबद्दल निश्चितच 100% कारवाई केली जाईल. जे गडबड करणारी मंडळी आहेत त्याच्यावर यापूर्वी पण आपण कारवाया करत होतो, परंतु यावर्षी आता ह्या नवीन याच्यानुसार नवीन जे कायदे लागू झालेले आहेत त्यानुसार आपण म्हणजे त्यांना जी 2 दिवसासाठीची ती तडीपारी आहे, 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी, तर ती तडीपारी पण अशा काही इसमांवर करणार आहोत, त्याची पण यादी आपण केलेली आहे. माझी आपल्याला ही सूचना आहे, विनंती आहे की आपल्याला जर कोणी वाटत असेल की या इसमांमुळं ते कोणत्याही जाती धर्माचे असो की थोडा त्रास होऊ शकतो, तर कृपया त्याची नावं पण आम्हाला कळवावी. रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार असतात, रेकॉर्डवर ज्यांना गुन्हे दाखल झालेले असतात ते पोलीस रेकॉर्डवर असतात, परंतु असेही बरेच काही मंडळी असतात, बरेच काही माणसं असतात की जे रेकॉर्डवर नसून सुद्धा काही उद्योग करत असतात. तर अशी नावं आपल्याकडून येणं अपेक्षित आहे की जेणेकरून आपल्याला त्यांच्यावर कारवाई करता येईल. सर्वांना अजून एक सूचना आहे की आपल्या ज्या काही प्रोग्राम्स आहेत, जे काही कार्यक्रम्स आहेत, त्या सर्व कार्यक्रमाची आपण रीतसर परवानगी घ्यावी. MSCB ची जे 2 दिवसाचं सांगण्यात आलं की 13 आणि 14 तारखेला, तसं आम्ही संबंधित विभागाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यांना सांगून त्यातून आपण हे करूया की किमान मिरवणुकीच्या वेळेच्या दरम्यान आणि जो आपला रात्रीचा वेळ आहे त्यावेळेला लोडशेडिंग होणार नाही. एक सूचना सर्वांना आहे की कोणताही नवीन मार्ग मिरवणुकीचा कोणीही करायचा नाही. जो परंपरागत आपला जो मार्ग आहे तो मार्ग आपण ठेवायचा आहे. त्या मार्गात कोणीही कसलाही बदल करायचा नाही. नवीन मार्गाला परवानगी दिली जाणार नाही. नवीन मिरवणुकीला परवानगी दिली जाणार नाही. ज्या आपल्या पूर्वापार मिरवणुका चालत आलेल्या आहेत त्याच मिरवणुकीला परवानगी दिली जाईल. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक चांगलं वाक्य बोललं होतं की माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे. तर तो धर्म आणि त्याचं पालन हे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलेलं आहे त्या अनुषंगाने करायचं आहे. तर सोलापूर जिल्ह्याचं आताच गोगे साहेबांनी सांगितलं की गणपती उत्सवापासून नो DJ नो डॉल्बी हे आपण पूर्ण सोलापूर जिल्ह्यात राबवलेलं आहे आणि याचं कौतुक विधिमंडळात झालेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ती संकल्पना राबवण्याबाबत विधिमंडळ सदस्यांनी विनंती केलेली आहे. त्यामुळे आपल्याला या उत्सवात सुद्धा त्याचं पालन करायचं आहे. पारंपरिक वाद्यांचा आपल्याला वापर करायचा आहे. DJ आणि डॉल्बीच्या संदर्भात आपण यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत. जवळपास 2-3 महिने त्यांच्या ज्या सिस्टीम्स होत्या त्या पोलीस स्टेशनला पडून होत्या. त्यामुळे त्यांचं ते आर्थिक नुकसान पण आम्हाला करायचं नाही. त्यामुळेच आपण ही आगाऊ मीटिंग 15-20 दिवस आधी आपण ही मीटिंग घेतलेली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन आपल्याकडून होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. मिरवणुकीचा जो मार्ग आहे तो 7-8 तारखेला आणि परत मिरवणुकीच्या आदल्या दिवशी कारण 10 तारखेपासून आपला उत्सव चालू होतोय त्याच्या आधीच आपण 9 तारखेला सर्वच आम्ही प्रशासनातील प्रतिनिधी हा मार्ग बघणार आहोत. तर आपल्यातील पण काही प्रतिनिधी या मार्गात आमच्यासोबत असावे जेणेकरून आपल्या ज्या प्रत्यक्ष अडचणी आहेत त्या तिथं आम्हाला कळतील. त्याची वेळ आम्ही आपल्याला आगाऊ कळवू जेणेकरून आपल्यातले काही प्रतिनिधी त्याच्यात उपस्थित राहतील. मार्गात ज्या काही अडचणी असतील, मग रस्त्या संदर्भात असतील, झाडा संदर्भात असतील, इलेक्ट्रिसिटी संदर्भात असतील किंवा पोलीस बंदोबस्ता संदर्भात असतील, या सर्व प्रकारच्या अडचणींवर आपण एकत्रितपणे ती पाहणी केल्यानंतर आणि 13 तारखेला आदल्या दिवशी म्हणजे 14 तारखेला जी मिरवणूक आहे शहराची त्याच्या आदल्या दिवशी 13 तारखेला आणि ग्रामीण भागात ज्या काही मिरवणुका असतील त्या ग्रामीण भागातले संबंधित आमचे बीट अंमलदार, बीट अधिकारी त्या संबंधित ग्रामीण भागात त्या आदल्या दिवशी मिरवणुकीचा मार्ग बघतील आणि तिथून ज्या काही अडथळे असतील, अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करतील. एक
सोशल मीडियाचा वापर आपल्याकडून खूप वाढलेला आहे. हा वापर वाढलेला असताना कोणतेही आक्षेपार्ह घटना, आक्षेपार्ह पोस्ट, आक्षेपार्ह बाबी या महाराष्ट्रात, देशात कुठेही चालू असतील तर कृपया माझी आपल्याला विनंती आहे की तिकडं चालू आहे म्हणून त्या आपल्या भागात त्या पोस्ट करणं, त्या शहानिशा न करता आपल्या भागात त्या प्रसारित करणं हे चुकीचं आहे. आपल्याला अशाही कोणत्याही गोष्टी इतर ठिकाणी झालेल्या दिसल्या आणि त्या आपल्याकडे आलेल्या दिसल्या तर आपण त्वरित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. त्याच्यावर जी काही योग्य कारवाई आहे ती कारवाई आमच्याकडून करण्यात येईल. परंतु आपण त्या आपल्या भागात प्रसारित करून आपल्या भागातलं वातावरण काही खराब करू नये. सुरुवातीलाच बनसोडे साहेबांनी सांगितले की आपली सामाजिक सलोख्याची भूमी आहे. इथं खूप मोठा राजकीय वारसा आहे. सर्वच राजकीय मंडळी असतील, सामाजिक मंडळी असतील यांनी खूप चांगल्या पद्धतीनं यापूर्वी सुद्धा मिरवणुका काढलेल्या आहेत. यापूर्वी सुद्धा इथलं वातावरण राहिलेलं आहे. तसंच वातावरण इथून पुढे सुद्धा राहील याची मला खात्री आहे. आपण सर्वांना, आपल्या सर्वांना या जन्मोत्सवाच्या, भीम जयंतीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मला सांगताना एक सूचना राहील की मिरवणूक काढत असताना आपण जे ट्रॅक्टर किंवा हे असतील त्याचं शो बनवत असताना वरती लाईटला किंवा साईड रस्ते लहान वगैरे आहेत ज्या गावामध्ये असतील किंवा शहरामध्ये असेल ते रस्त्याला तटणार नाही, रस्त्याने व्यवस्थित जाता आलं पाहिजे, वरी लाईटला तटणार नाही, अशा प्रकारे आपण ती शो बनवावी. एक सूचना राहिली माझी, कारण मला अनुभव पाहिला लाईट बंद पाहिजे आपल्या सांगलं त्यामुळं अशा गोष्टी होऊ नये. कारण ते लाईट बंद झाली सगळ्याला त्रास होत असतो. म्हणून ते मी विषय सर्वांना घ्यावा. आणि मला बापू दरवाजे बी नाव घेतलं बघा ते बी चांगला सहकार्य करत असतात. त्यांचं बी काम चांगलं आहे इथे. तर सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.